आपल्या बघा हे डाळ शिजून तयार आहे. मी हिला शिजवून गाळून घेतली गाळणीने आणि या पिठाला पण मी चाळून घेतलं आहे. कारण ना ते आपण स्टीम केलं ना त्याच्यामुळे त्याच्यात थोड्याशा गाठी गाठी तयार होतात. मग आपल्याला त्याला मोकळं करण्यासाठी चाळून घ्यावं लागतं. मी आधी पीठ चाळून घेतलं आणि मग डाळ चाळून घेतली. आपण पीठ ना थोडंसं ठेवूया कारण या डाळमध्ये जेवढं पीठ जाईल ना आपल्याला तेवढं पीठ वापरायचं आहे. हळद तर आपण आधीच घातली होती डाळमध्ये, त्याच्यामुळे मी हळद आता नाही टाकत. हे धना पावडर आहे. तीळ, पांढरी तीळ, हे जिरेपूड, ही मिरी पूड, दोन चमचे घी घालते. तेलही टाकू शकतात आपली चॉईस. कोणी बटर पण टाकतं. मी 2 चमचे घी घातलं आहे. आता आपण याला एकजीव करून घेऊया, गोळा तयार करूया छान. ही बिना भाजणीची चकली आहे. जर वेळ नसेल आणि पटकन बनवायची असेल तर भाजणी तयार न करता तुम्ही अशा पद्धतीने भाजणीची चकली करू शकता. तुम्ही पाहू शकता मंडळी, माझ्या अर्ध्या झालेल्या आहेत, एवढ्या झाल्या आहेत करून. आता ह्या एवढ्या राहिल्या आहेत. या पिठाला ना एक चांगला गोळा तयार करून घेतल्यानंतर थोडा थोडा म्हणजे जेवढा आपल्याला टाकायचा आहे ना चकलीच्या याच्यामध्ये मशीनमध्ये तेवढा गोळा घ्यायचा आणि त्याला छान असं मरडायचं व्यवस्थित. त्याला जेवढं मरडाल ना तेवढं छान आपल्या चकल्या होतील. त्याला असं एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित हाताने. त्यानंतर मग त्याचा असं लांबसर गोळा करून तुम्ही पाहू शकता बिना भाजणीच्या आपल्या चकल्या केवढ्या छान झाल्या आहेत आणि भाजणीसारखीच टेस्ट आली तिला. छान कुरकुरीत झाल्या आहेत आणि जशा भाजणीच्या लागतात ना तशीच लागते. भाजणीचं कसं असतं ना कधी कधी प्रमाण नाही कळत. ॲक्च्युली मलासुद्धा भाजणीच्या चकल्या व्यवस्थित नाही जमत म्हणून मी भाजणीच्या करतच नाही, अशाच करते. इझी आहेत आणि वेळही कमी लागतो याला. हे बघा ते छान होते बघा. काठ पण खूप छान येत आहेत तिला. चकली ना कधी पण हा पहिला फर्स्ट तिचं तोंड आणि हे शेवटचं तोंड हे दोघं ना चिपकवून द्यायचे, नाही तर मग सुटते तेलात टाकल्यावर. ठीक आहे मंडळी, मी तुम्हाला आता पूर्ण झाल्यावर दाखवते. आपल्या सगळ्या चकल्या रेडी झाल्यावर तुम्हाला परत दाखवते मी. आणि चकली ना तेलातनं काढल्यानंतर गाळणीत काढून ठेवा, कारण ना तिच्यात वाफ असते. ती निघाल्यावरच थोडं थंड झाल्यावरच तिला आपण ताटात ठेवायची आहे टिश्यूवरती. नाही तर मग तिच्यात वाफ जर राहिली तर तरी पण ती चकली नरम पडते. म्हणून तिला थोडी थंड होऊ द्यायची गाळणीमध्ये ठेवून. जर तुमच्याकडे याच्यापेक्षा मोठा चाळा नसेल तर त्याच्यात ठेवा. माझ्याकडे नव्हती म्हणून मी ही वापरली छोटीच. हे बघा एवढ्या झाल्या चकल्या. हे ना अर्धा किलोपेक्षा पण डाळ थोडी कमी होती, कारण मी वाटीने डाळ घेतलेली. 2 वाट्या डाळ आणि अर्धा किलो पीठ होतं एकत्र सगळं. बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ आणि तांदूळाचं पीठ, आपलं हे तिघं पीठ तिघं मिळून अर्धा किलो पीठ होतं साधारण.
तुम्ही पाहू शकता किती छान झाल्या चकल्या. खायला पण खूप छान लागत आहेत, एकदम कुरकुरीत झाल्या आहेत आणि एकदम प्रॉपर भाजणीसारख्याच झाल्या आहेत. फक्त ना याला सोडताना गॅस फास्ट ठेवा आणि अर्धा मिनटं गॅस फास्टच असू द्या. नंतर त्याला मीडियम स्लो करा. खूप स्लो पण नाही आणि खूप फास्ट पण नाही, कारण नाही तर मग चकली ना जर आपण कमी फ्लेममध्ये जर चकली तेलात सोडली ना तर त्याचे पदर सुटतात. आणि पदर सुटायचं अजून दुसरं एक कारण आहे. हे जे 2 टोक असतात ना चकलीचे, हे दोघं टोक मोकळे नाही ठेवायचे, याला चिपकवून द्यायचं कधी पण. हे इथे एक चिपकवायचं आणि हे इकडे पण एक चिपकवायचं. चकली ना अशी पूर्ण पॅक पाहिजे, नाही तर मग ती मोकळी असली ना तर मग ती सुटते तेलात टाकताच. हे एक लक्ष ठेवायचं आहे आपल्याला.